चला त्वरित आता मात्र फिल्डिंग लावून घ्या. पंढरपूर टीम मॅच ऑफिशियल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. सलामीच्या जोडीमधून मात्र दाखल झालेले दोन फलंदाज. प्रवीण माळी आणि विशाल चव्हाण तासगाव टीम कडून, स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीम कडून मात्र सलामीचे फलंदाज. गोलंदाजीसाठी मात्र पंढरपूर संघाचा सलामीचा गोलंदाज कौस्तुभच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मात्र ऑन साइडला धीरज कोळी, तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पहिली धाव तर वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सुरुवात मात्र तिकडे एकेरी धावेने झालेली आपल्याला बघायला मिळते. एक अतिशय महत्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय सिच्युएशन, करू वा मरूची स्थिती, अस्तित्वाचा लढा, प्रतिष्ठेची लढाई. या स्पर्धेत मात्र आपलं काम त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्थान जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर मात्र ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. प्रवीण माळी स्ट्राइक वर असताना मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागतोय, सरळ जातोय तो मात्र गोलंदाज कौस्तुभच्या हातामध्ये. आजचा हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये, क्वार्टर फायनलची मॅच, उपांत्य फेरीचा सामना. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव, कौस्तुभ विरुद्ध प्रवीण माळी. यावेळेला ऑन द राईस चेंडू होता, त्याला मात्र पिक केलाय, परंतु यावेळेला फटका फसलेला दिसतोय. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र एक चांगला झेल टिपतोय. आमचा प्रतिनिधी तिकडे आहे मच्छिंद्र पवार पाठीमागे, अगदीच आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी आउट. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल, प्रवीण माळीला मात्र माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर. प्रवीण माळी मात्र या मॅच मध्ये तंबूच्या आश्रयाला परत असताना कौस्तुभच्या खात्यामध्ये मात्र एक मोठी विकेट, एक मोठी सफलता, एक मोठं यश. 3 चेंडूंमध्ये 1 रन आणि 1 विकेट आली आहे. नवीन फलंदाज जातोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटर नंबर 3 च्या स्वरूपात. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र फलंदाजी करण्यासाठी सलामीचा फलंदाज आउट झाल्यानंतर एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. तासगाव टीम आपल्याला विनंती असेल, आपला एक राखीव खेळाडू कृपया लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात होतच होती,
परत आपण जर पाहिलं तर विकेट नंतर नवीन फलंदाज जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याच्यासाठी मात्र हाताळलेला आणखीन एक चेंडू जिथे मात्र आता आल्यानंतर आल्या पावली माघारी परतलेला फलंदाज त्या फलंदाजाचं नाव जोपर्यंत आम्हाला कळेल तोपर्यंत मात्र हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना कृष्णा जाधव आउट होऊन माघारी परतलाय. आल्या पावली मात्र माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार बनतोय. तासगाव टीम कडून मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तसाच गेल्यानंतर मात्र माघारी सुद्धा परततोय. 2 गडी बाद संघाची धावसंख्या आता मात्र एक प्रकारे स्थिरावलेली एक चांगली सुरुवात मात्र आपल्याला झालेली पाहायला मिळते ती पंढरपूर टीम कडून. कुठेतरी मात्र हा टॉस पंढरपूर टीमने जिंकल्यानंतर असा विचार केला असावा की एखाद्या टीमला आपण कमीत कमी धावांवर जर रोखू शकतो तर या मॅच मध्ये 6 षटकांमध्ये मात्र तासगाव सारख्या संघाला आपण कमीत कमी धावांवर रोखूया आणि मग उर्वरित धावांची जी गरज असेल आपल्या टीमसाठी ती मात्र गरज आपण फलंदाजीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करूया. कमीत कमी धावांवर रोखण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र हा पहिल्या मॅचचा पहिल्या ओव्हरचा खेळ आपण जसा पाहतोय अगदी आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून समोरच्या टीमला कुठेतरी कमीत कमी धावांवर आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये 4 बॉल पूर्ण अवघी 1 रन आली आणि 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. या बॉलवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर थोडासा आपटलेल्या चेंडूवरती मात्र गॅप मध्ये फटका सजवलाय आणि एक चौकार मात्र मिळवलाय. फलंदाजीसाठी एका बाजूने विशाल चव्हाण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या जोडीला मात्र यश चव्हाण. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आउट झालेले फलंदाज आपण जर पाहिलं तर प्रवीण माळी आणि त्याच्या मागोमाग कृष्णा जाधव. दोन्ही फलंदाज तसं पाहायला गेलं तर आपल्या वैयक्तिक धावांचं खातंही या 2 फलंदाजांना उघडता आलेलं नव्हतं. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये परंतु तितकाच महत्वाचा सामना या दोन्ही टीमसाठी. सेमीफायनल गाठायची असेल तर ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र जिंकायची आहे हाच विचार मात्र दोन्ही टीमच्या मनामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल आणि या वेळेला लाऊड अपील स्ट्रायकिंग अंपायर मात्र काय निर्णय देतील मला वाटतं थोडासा विचार विनिमय तिकडे मात्र 2 पंचांमध्ये होईल. एक चांगला बॉल होता अगदी आपण जर पाहिलं तर बॉडी लाईन गोलंदाजी केली गेली होती ती कौस्तुभच्या माध्यमातून एक वेगवान चेंडू होता. आता मात्र यष्टीरक्षक नितीन मेहडा तिकडे लाऊड अपील करतायत आणि त्यानंतर मात्र विचार विनिमय होतोय तो मात्र पंचांमध्ये. या विचार विनिमयातून मात्र काय निष्कर्ष निघतोय काय निर्णय येतोय हे मात्र जाणून घेणं खूप महत्वाचं असेल. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र आता हा निर्णय पेंडिंग आहे. तोपर्यंत मात्र आम्ही थोड्या वेळाची विश्रांती घेतो आणि जसा निर्णय पंचांकडून येईल त्याची मात्र घोषणा आपल्याकडे केली जाईल. तोपर्यंत मात्र धन्यवाद.
चला फलंदाजाला बाद घोषित केले, त्यामुळे या शेवटच्या बॉलवर आलेल्या विकेट सोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 5 धावा. आतापर्यंत मात्र 3 फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. शेवटच्या बॉलवर सुद्धा आपण आलेली एक शेवटची खेळी मात्र जशी पाहिली आपण 2 विकेट्स अगोदर आलेले पाहिले, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मधल्यामध्ये एक चौकार आणि शेवटच्या बॉलवरती आणखीन एक विकेटचं पतन होताना तासगाव टीम मात्र आता संकटात येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी अडचणीत सापडली आहे. नवीन ओव्हरसाठी मात्र आपण जर पाहिलं तर पाहूया कोणाची निवड होते, कोण गोलंदाजी करणार या ओव्हर नंबर 2 मध्ये. 6 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 3 फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. सौरभच्या हातामध्ये मात्र ही दुसरी ओव्हर. फलंदाजीसाठी मात्र नवीन फलंदाज राहुल मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 5व्या क्रमांकावरती मात्र त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिजे झालं तर विशाल चव्हाण सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. प्रवीण माळी आउट झालाय, कृष्णा जाधव आउट झालाय, यश चव्हाण आउट झालाय. परंतु ज्या फलंदाजाला मैदानावरती थांबायचं होतं तो मैदानात थांबलाय. तो फलंदाज म्हणजे विशाल चव्हाण. एक मोठी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. मगाशच्या मॅच मध्ये मात्र एक वादळी खेळी या खेळाडूने केली होती आणि त्याच खेळीची कुठेतरी आता गरज असेल ती तासगाव टीमला. त्याच्याकडून मात्र खूप मोठ्या अपेक्षा असतील. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर राहुल मोरे बॉलिंग मार्कवरती. सौरभ पहिल्या चेंडूसाठी यावेळेला मात्र मॅचची इनर एज घेतोय. बॉल मात्र फिल्डरच्या हातामध्ये. एकच रन घेण्याची संधी तिकडे फलंदाजांना मिळते. शेवटचा सामना आजच्या दिवसातला अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. एक इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही टीमसाठी. सेमीफायनल गाठायची असेल, बक्षीस पात्र व्हायचं असेल तर मात्र हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल. एकंदरीत 4 दिवसातून 16 संघांमधून प्रत्येक दिवसाला एक संघ जो आहे तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल. साखळी पद्धतीतून मात्र ही स्पर्धा खेळत असताना पहिल्या 2 दिवसातून आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसात कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्याचा मात्र संघ, तर दुसऱ्या दिवसातून मात्र याच कवटेमहांकाळ तालुक्यातील मात्र एक नावाजलेला संघ अर्थातच स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप एसपी स्पोर्ट्स कवटेमहांकाळ पहिल्या 2 दिवसातून सेमीफायनल साठी दाखल झालेत, बक्षीस पात्र ठरलेत. तिसऱ्या दिवसातून मात्र कोण दाखल होणार सेमीफायनल मध्ये. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने गतीने मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती तुटून पडतायत. पंढरपूरची टीम मात्र आज आपण पाहिलं तर या मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केले. ते गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये कौस्तुभ आणि या ओव्हर मधून मात्र सौरभ 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय. एक प्रकारे आपण जर पाहिलं तर तासगावच्या फलंदाजांना कुठेतरी जखडून ठेवलंय. फक्त आणि फक्त 1 चौकार आतापर्यंत आलाय. यावेळेला हा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नही मात्र असफल. आणखीन एक डॉट बॉल. स्कोर मात्र स्थिरावलाय तो अवघ्या 6 धावांवरती. 6 षटकांचा हा सामना आहे. कुठेतरी फलंदाजांना हातामध्ये बरेच चेंडू आहेत, त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवून आणावा लागेल. काही चेंडूंवरती मात्र एकेरी दुहेरी धावा घेऊन मात्र स्वतःला सेट करा आणि स्वतः सेट झाल्यानंतर मात्र हात खोलण्याचा प्रयत्न करा, कारण 6 ओव्हरची ही मॅच आहे. आणि त्यातल्या तिथे मात्र आता काय घडते पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. पुन्हा एकदा मात्र चांगला उत्साह तिकडे मैदानावरती दिसला. थोड्या वेळासाठी वाटलं की पंच आपले हात वर करतायत की काय, कारण एक लाऊड अपील तिकडे केली गेली. अगदी क्लोज डिसिजन देणं मात्र त्या ठिकाणी गरजेचं होतं. आणि त्यानंतर मात्र पंचांनी आपल्या पायाला हात लावला. लेग बाईटच्या दिशेने मात्र कुठेतरी इशारा करायचा होता, परंतु धाव घेतली जात नाहीये. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम फटका येतोय. रन घ्यायची की नाही हे मात्र त्या ठिकाणी फलंदाज ठरवतायत. अगदी आपण जर पाहिलात तर धावांसाठी तिकडे धावाधाव होत नाहीये. कोणती धाव याही बॉलवरती येत नाहीये. तासगाव संघाची स्थिती मात्र आता मात्र थोडीशी संकटात असताना स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अवघ्या 6 धावा सध्याच्या स्थितीला. आतापर्यंत 3 फलंदाज बाद, अवघी 1 धाव आणि त्यानंतर मात्र 5हीच्या चेंडू आपण जर पाहिले तर 5 चेंडू निर्धाव हाताळलेत. गोलंदाज राहुल. सौरभ मात्र त्या ठिकाणी एक चांगली ओव्हर हाताळतोय. अवघी 1 धाव या ओव्हर मधून मात्र ओव्हर नंबर 2 साठी. 2 ओव्हर नंतर मात्र 3 गडी बाद 6 धावा.
पुन्हा एकदा कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 साठी हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक असेल. पहिला चेंडू या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडूला मात्र उलट्या बॅटने पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशाल चव्हाण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आहे तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये या इनिंग मध्ये किती धावा बनतील ना हे सांगणं थोडंसं कठीणच आहे. एक क्षमतापूर्ण फलंदाज आहे. आतापर्यंतच्या मागील 2 मॅच मध्ये आपल्या टीमसाठी त्याने चांगली बॅटिंग केली आहे आणि तो खेळाडू अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. विशाल असेल तर मग विचार करायची गरज पडणार नाही. इतका आत्मविश्वास या फलंदाजामध्ये सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळालाय. बाकी कोणी बॅटिंग करू न करू मात्र मला मैदानावरती थांबायचंय. आपल्या टीमच्या धावसंख्येला एका चांगल्या स्थितीमध्ये न्यायचंय. हाच मात्र मानस, हाच मात्र निर्धार करून तो मैदानावरती आज अजूनही खेळपट्टीवर उपस्थित असताना. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर राहुल मोरे थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला काही चेंडूंवरती. कौस्तुभचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती विशाल चव्हाण. पुन्हा एकदा उलट्या बॅटने या वेळेला मात्र विशालची विकेट येते की काय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र त्या ठिकाणी कॉलिंग मध्ये खराबी बघायला मिळाली. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. थर्डमॅन क्षेत्राकडे जात असताना मात्र आणखीन एक धाव तिकडे घेतोय तो विशाल चव्हाण. ही एक मोठी चुकी मानली जाईल. खरं तर शॉट थर्डमॅन मध्ये जो फिल्डर होता त्यालाच कुठेतरी ही कॅच जज करणं गरजेचं होतं. तीच कॅच मात्र त्याला पकडणं गरजेचं होतं. गली रिजनचा फिल्डर बॉल पासून बराच लांब होता त्यामुळे त्याच्याकडे मात्र लक्ष टाकण्याची गरज नव्हती. परंतु हा झेल हातातून निसटलाय. जीवनदानासोबत एक रन आली आहे. पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घेतो. शॉट फाईन लेग मध्ये, शॉट थर्डमॅन मध्ये 2 फिल्डर मात्र पाठीमागे. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर विनोद हरगे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आज क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना या टीम मध्ये खेळण्याची जागा मिळाली आहे आणि चांगली फिल्डिंग करत असताना शॉट फाईन लेग क्षेत्रातून आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये. एका बाजूला पंढरपूर तर दुसऱ्या बाजूला तासगाव. एक रंगतदार मॅच रंगेल. परंतु स्कोर जर आपण पाहिलं तर 2.3 चेंडू नंतर या वेळेला पुन्हा एकदा हवेत चेंडू जात असताना स्वतः नितीन मेहडा तिकडे मात्र गोलंदाजही आलाय आणि कौस्तुभच्या हातातून मात्र हा झेल निसटलाय. स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. धावसंख्या झाली ती मात्र आता 12 धावा. तिसऱ्या षटकातून मात्र 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. एक चौकार, एक सिंगल, एक डॉट आणि पुन्हा एकदा मात्र एक सिंगल आली आहे. अशा पद्धतीने मात्र या 2.4 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या मात्र जर पाहिली तर 12 धावा. 3 गडी बाद 12. चला थोडस स्पीडअप घ्या. तिसरी ओव्हर सुरू आहे. सामना सुरू होऊन मात्र 10 मिनिटाच्या वर अवधी झालेला आहे. याही वेळेला आखूड टप्प्याचा आपटलेला बॉल होता. त्याला मात्र अप्पर कटचा फटका खेळायचं होतं. परंतु त्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू आणि बॅट मधला संपर्क हवा तसा घडून येत नाहीये. 2 रन त्या ठिकाणी घेण्याची कुठेतरी मागणी करत होते फलंदाज राहुल मोरे. परंतु विशाल चव्हाणने मात्र त्यांना थांबवलं. एकाच धावेवर मात्र समाधानी राहिले. बॉल केलं गेले गोलंदाजाला. ओव्हरचा मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत या ओव्हर मधून 7 धावा, एक चौकार, एक सिंगल, एक डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा 2 सिंगल आलेत आणि या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज कॅच हातातून निसटली आहे. हा झेल हातातून मात्र सुटलेला आपल्याला बघायला मिळतोय. तीन ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर आलेली एकेरी धावेसोबत 14 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. चला आता मात्र चर्चा करण्यात वेळ जास्त घालवू नका. पटकन नवीन गोलंदाजाची निवड करायची आणि लगेच गोलंदाजीला सुरुवात करायची. चला टीम मीटिंग करायची नाहीये. पंढरपूर टीम आपल्याला विनंती आहे थोडंसं लवकरात लवकर आपण स्पीडअप घेऊन स्प्लिटअप करून घ्या. स्कोर कार्ड मात्र आता थोडस संघर्ष करताना आपल्याला दिसतंय. 14 धावा अवघ्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिला तर 5 धावा, दुसऱ्या ओव्हर मधून मात्र 1 धाव आणि तिसऱ्या ओव्हर मधून 8 धावा. आजच्या दिवसातला शेवटचा सामना मात्र अशा पद्धतीने मात्र खेळत असताना
तासगाव संघाला कुठेतरी आता धावांची गरज असेल. उर्वरित 3 ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहणं मात्र खूप महत्वाचं आहे. या अगोदर आपण कॅच ड्रॉप केलेला पाहिला, त्यानंतर मात्र आता नवीन ओव्हरची सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाजाची निवड झाली आहे. हायबेंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने दिनेश. मागील मॅच मध्ये मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा गोलंदाज. 2 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून मात्र एकंदरीत 3 विकेट त्या गोलंदाजाने पटकावले होते. पहिला चेंडू मात्र त्यांचा फुल टॉस आहे. ऑन साइडला फटका सजवला, एक सिंगल घेतली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अबोव द वेस्ट बीमर बॉल साठीचा हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. फेअर डिलिव्हरी नंदकुमार करपे सर, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. चला आता रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू आपल्याला या इनिंग मध्ये घेता आलेला होता आणि तो रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे. आणखीन एक फुल टॉस चेंडू. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल जाईल विकेट किपर कडे. विशाल चव्हाण तिकडे मात्र स्ट्राईकवर असताना मात्र धावांच्या प्रयत्नामध्ये. आज मात्र सुरुवातीपासून तो मैदानावरती आलाय, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजांनी त्यांना धाव घेण्याची संधी दिलेली नाहीये. बराच संघर्ष आज मात्र करावा लागतो तो स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला. कुठेतरी जखडून ठेवले गोलंदाजांनी. 4थी ओव्हर सुरू होते. स्कोर मात्र त्या ठिकाणी तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये. पुन्हा एकदा खेळाडूच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू. अवघ्या 15 धावा धावफलकावरती मात्र आता सध्याच्या स्थितीला 1-0-0 असं मात्र पहिल्या 3 बॉलचं विश्लेषण ओव्हर नंबर 4 मधून. दिनेश एक मात्र कंजूस गोलंदाज, एक तिखट मारायचा गोलंदाज. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू, स्ट्रेट बॅटेड फटका सजवलाय. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर आहेत. इकडे मात्र विकेटचं होईल पतन. माघारी परतावा लागेल ते मात्र आता विशाल चव्हाण सारख्या फलंदाजाला. आतापर्यंत मात्र चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून मागील 2 मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये त्यांच्या टीमसाठी मात्र त्यांना काही खास कामगिरी करता आलेली नाहीये. ओव्हर नंबर 1 पासून सलामीच्या जोडीला आलेला हा फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आणखीन एक धक्का लागतोय. 4थी विकेट मात्र गमावली ती तासगाव टीमने. 3.4 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या अवघ्या आणि अवघ्या 15 धावा त्यांच्या खात्यामध्ये मात्र 4 विकेट सोबत. मला वाटतं हा शेवटचा सामना अगदीच आपण जर पाहिलं तर एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज विशाल कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता मात्र आणखीन एक मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांची मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहिली आहे. चांगले झेल टिपलेत, चांगले बॉल अडवलेत, धावा मात्र रोखलेत. पंढरपूर संघ जो आहे तो आता मात्र कुठेतरी या मॅचवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती मात्र वाढ होते. 2 धावांसोबत मात्र संघाचं धावफलक पुढे सरकते. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या अगदी लगोलग विकेट किपिंग करत असताना मात्र माघारी परतावा लागतोय फलंदाज विशाल कोळीला सुद्धा. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का तासगाव टीमला. आता या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी उतरती कळा लागली या बॅटिंग लाईनअपला. एका मागोमाग एक फलंदाज मात्र आउट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. विशाल कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज. स्कोर फक्त आणि फक्त 17 धावांवरती आहे. ओव्हर नंबर 4 मधून मात्र आपण जर पाहिलं तर हा खेळ मात्र पूर्ण झालाय तो 6 चेंडूंचा. या 4 षटकांच्या अखेरीस मात्र अवघ्या 5 विकेट सोबत 17 धावा आणि या ओव्हर मधून मात्र आणि मात्र 3 धावा आणि 2 विकेट्स दिनेशच्या खात्यामध्ये.
चला लवकरात लवकर स्पीडअप घ्या दोन्ही टीम. 12 बॉल आता मात्र फलंदाजांच्या हातामध्ये असतील. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25-30 धावा जमवायचा तरी प्रयत्न आज करावा लागेल तो तासगाव टीमला. तर आणि तर मात्र तुम्ही या मॅच मध्ये फाईट देऊ शकाल. अन्यथा मात्र जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मग त्या ठिकाणी धावा नसतील आलेल्या तर मग मात्र तुम्हाला या स्पर्धेतून मात्र नक्कीच बाहेरचा रस्ता बघावा लागेल. अवघ्या आता मात्र 17 धावा आहेत. इथून पुढे मात्र अजून जवळपास 25-30 धावा आल्या तर कुठेतरी एखादी चांगली फाईट तासगाव टीम मात्र देऊ शकेल पंढरपूर टीमला. तसं पाहिलं गेलं तर पंढरपूर टीमकडे सुद्धा एक मोठं बॅटिंग लाईनअप आहे. हितेश नवीन गोलंदाज ओव्हर नंबर मात्र 5 साठी आणि 2 फलंदाजही मैदानाच्या आतमध्ये, दोन्हीही नवीन फलंदाज आहेत. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा विकेट पटकावण्याची संधी, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि एक चांगला झेल. आणखीन एक विकेटचं बटन, आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला माघारी परतत असताना 1 मोर विकेट डाऊन. 6वा धक्का लागतोय तासगाव टीमला. मला वाटतं आता हा सामना नक्कीच एकतर्फी होणार आहे. या मॅच वरती मात्र आपलं अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो पंढरपूर संघ. आतापर्यंत तरी आपण जर पाहिलं तर या टीमने एकही मॅच या ठिकाणी मात्र पराभूत ठरलेली नाही आणि त्यातल्या त्यात मात्र संघर्ष करत आज तासगाव संघ जो आहे तो या क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला होता. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत. विशाल जाधव, विशाल चव्हाण, नंतर प्रवीण माळी, कृष्णा जाधव, यश चव्हाण, राहुल मोरे आणि विशाल कोळी अशी एकंदरीत 6 विकेट्स आणि संघाची धावसंख्या मात्र 17 धावा. पहिलीच ओव्हर आपण जर पाहिलं तर कुठेतरी एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली कौस्तुभ सारख्या गोलंदाजाची. एकंदरीत 5 धावा खर्च करून त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीच्या 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर मात्र आता आपण जर पाहिलं तर उतरती कळा लागलेली आपल्याला बघायला मिळते ती तासगाव संघाला. स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स या नावाने मात्र आज तो मैदानात खेळत असताना तालुकास्तरीय एक भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका सजवलेला असताना क्षेत्ररक्षक तिकडे मात्र बॉल अडवण्यासाठी 1 हँडेड कॅच करण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र निघून जातो सीमा पार आणि येतोय षटकार. नंदकुमार करपे सरांच्या माध्यमातून आपले दोन्ही हात आकाशाकडे मात्र वरती केले जात आहेत. 6 धावांचा इशारा, अर्धा डझन धावांची भर मात्र धावफलकावरती पडत असताना सिक्सर येतोय. या सिक्सर सोबत मात्र आता आपण जर पाहिलं तर चांगल्या धावांचा आकडा तिकडे गाठण्याच्या प्रयत्नामध्ये एक विकेट आली, एक षटकार आलाय. 5व्या षटकाची सुरुवात मात्र अशा पद्धतीने होताना 23 वर धावफलक मात्र या वेळेला थोडीशी जास्त उसळी चेंडूला मिळाली. त्यातल्या त्यात गतीमध्ये चांगलं परिवर्तन, लाईन आणि लेंथ वरती तर चांगलं नियंत्रण आहेच परंतु आपल्या गतीवरती खूप चांगला कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली विविधता आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. वेगवेगळ्या पद्धतीची मात्र चेंडू हाताळण्याची क्षमता असताना मात्र आपण जर पाहिलं तर या अगोदर त्याने एक स्लोअर वन बाउन्सर हाताळला आणि यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर गुड लेंथ वरून चेंडूला मात्र लेग कटर बॉल सोबत विकेट किपरकडे पोहोचवलं. ब्रेक करतोय. अगदी आपण जर पाहिलं तर डावकुरी आताचा फलंदाज त्याच्यासाठी मात्र हा लेग ब्रेक आहे. मिडल ऑफ द स्टंप वरून चेंडूला बाहेर घेऊन चाललाय. आणखीन एक चांगला बॉल, पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी. लगातारचे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतील. 5 चेंडू मात्र या 5व्या षटकातून पूर्ण झालेत आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर अवघ्या 23 धावा. एकच षटकार आतापर्यंत या इनिंग मधून आलेला आपल्याला पाहायला मिळालाय. त्या व्यतिरिक्त 2 चौकार आतापर्यंत आलेले या इनिंग मधून आपण बघितलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं व्हेरिएशन, चांगली विविधता, परंतु विकेट किपरलाही या वेळेला बीट करत बॉल जातो तो लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी. 22च्या स्वरूपातल्या ही धावा तितक्याच महत्वाच्या मानल्या जातील. 27 धावा या चौकारासोबत आणि ओव्हर नंबर 5 ची समाप्ती. 6 गडी बाद 27. स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स क्लब तासगाव संघ तालुकास्तरीय मात्र स्पर्धेतून खेळत असताना आज समोर आहे ती मात्र टीम पंढरपूर आणि त्यांच्या विरोधात मात्र आज पहिल्या 5 ओव्हर मधून तरी हवं तसा धावफलक उभारता आलेला नाहीये परंतु शेवटच्या 6 बॉलवरती काय करतील फलंदाज हेही खूप महत्वाचं असेल. क्रिकेटचा खेळ हा मुळे मात्र अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा जमवू शकता.
असंच काहीसं समीकरण मात्र त्या ठिकाणी जमवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हरची सुरुवात इकडे मात्र झाली आहे. आपण आता मात्र हा बॉल जाताना बघतोय सरळ 6 धावांसाठी. षटकार मात्र आलाय. निर्णय काय पंच? आउट. चुकीची दुरुस्ती, ते विकेट आली आहे. चला पहिल्या बॉलवरती नवीन ओव्हरची सुरुवात, शेवटच्या ओव्हरची सुरुवात विकेट सोबत. दुसरा बॉल मात्र जातोय तो लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं. आणखीन एक धाव घेण्याची संधी तिकडे फलंदाजाला मिळते. आज सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर बरेच अटीतटीचे सामने आपण पाहिले, परंतु आता हा सामना जो आहे तो कुठेतरी एकतर्फी ओपन होताना पाहतोय. तसं पाहिलं गेलं तर अजूनही मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगता येणार नाही, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याचा प्रभाव मात्र त्या ठिकाणी कोणत्याही दिशेने वाहतो. त्यामुळे मग फलंदाजांना धावा घेणं काही वेळेला कठीण होऊन जातं. आणि अशा स्थितीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये 4 बॉल आहेत. त्या 4 बॉलमध्ये मात्र मोठे फटके त्यांना सजवावे लागतील. आणि याच पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्ण मात्र एकेरी दुहेरी धावा मगासपासून घेतल्या जात आहेत, परंतु चौकार आणि षटकारांचा अभाव आणि त्यातल्या त्यात मात्र लगातारचे येणारे विकेट्स जे आहेत ते कुठेतरी तासगाव टीमला संकटात आणताना आपल्याला सुरुवातीपासूनच पाहायला मिळालेले आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये कौस्तुभने अवघ्या 5 धावांसोबत 3 विकेट पटकावले. ओव्हर नंबर 2 मध्ये सौरभनं मात्र फक्त 1 धावांची ओव्हर हाताळली. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा आल्या. ओव्हर नंबर 4 मधून मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी झाली, त्यामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट. आणि ओव्हर नंबर 5 मात्र थोडीशी महागडी ठरते, ज्यामधून 10 धावा आणि 1 विकेट आली आहे. दिनेशने मात्र या नवीन ओव्हरची सुरुवातच विकेटने केली आणि त्यानंतर 2 सिंगल, 3 चेंडू पूर्ण, धावसंख्या मात्र झाली 29. चार चेंडू झालेत. पुन्हा एकदा मात्र पंच करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चांगली कॅच. चिन्नू गोयल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम फिल्डिंग, एक अनुभवी खेळाडू आहेत. मगाशी मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग सुद्धा या खेळाडूच्या माध्यमातून बऱ्याच वेळानंतर या खेळाडूला मात्र इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण या तालुक्यामधून खेळताना पाहिलं. कित्येक वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र हा खेळाडू आपला अधिराज्य गाजवतोय. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत, बरेच विक्रम त्यांच्या नावावरती, बरेच पुरस्कार त्यांच्या नावावरती. आणि आता मात्र एक चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्या टीमसाठी तो करत असताना एक चांगली कॅच. कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर डिंगडॉंग 11 या टीमसाठी मात्र ओपनिंग बॅटिंग मात्र करताना या फलंदाजाला आपण पाहिलंय. तो फलंदाज मात्र आज आपल्या मैदानावरती खेळत असताना, ते नाव म्हणजे चिन्नू गोयल. सुंदर फटका, यावेळेला मात्र तितकीच चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडून मात्र आपण जर पाहिलं तर 6व्या षटकाचा खेळ ते समाप्त आणि जिंकण्यासाठी मात्र आता फक्त आणि फक्त 30 धावांची गरज. 6 ओव्हरमध्ये 5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 30 रन्स टू विन, 30 रनची आवश्यकता आहे. 30 चेंडू.
तो पंढरपूर टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जस्ट 30 रन्स टू विन इन रिमेनिंग 36 बॉल्स. 36 चेंडू 30 धावांचं एक माफक असं आव्हान पंढरपूर टीम समोर मात्र ठेवलं जातं या अंतिम सामन्यामध्ये. सुरुवातीपासूनच आपण जर पाहिलं तर या मॅच वरती एक चांगली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे पंढरपूर टीमसाठी. ऑन स्ट्राईक आपल्याला त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील ते धीरज कोळी, एक सुदृढ शरीरयष्टीचा एक उंच पुरा फलंदाज धीरज कोळी आपल्याला बघायला मिळतोय. आणि सोबतच त्यांच्या मात्र आणखीन एक फलंदाज नॉन स्ट्राईकवर. अवघ्या 30 धावांचा पाठलाग या फलंदाजांसाठी. मात्र हा पाठलाग काही जास्त मोठा नाहीये. अगदी आपण जर पाहिलं बनवतायत पंढरपूर संघाचे फलंदाज. पहिलाच बॉल मात्र तिकडे थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे धुंडो धुंडो रे सांजना. अगदी आमच्या व्हॉलंटियर्सना हा बॉल शोधायला लावलाय धीरज कोळीने. रस्त्याच्या दिशेने जाताना मात्र आमचे प्रतिनिधी तिकडे बॉल शोधतायत. ऋषी पाटील बॉलिंग मार्क वरती तासगाव संघाकडून. त्यांच्या पहिल्याच बॉलवरती एक वेगवान चेंडू होता, गतीचा चांगला वापर आणि त्यातल्या त्यात चांगली लाईन रीड केली आणि उलट्या बॅटने स्विचिटच्या फटक्यासोबत मात्र या 6 धावा मिळवल्या. अजून मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची. चेंडू शिल्लक राहिलेत 35. एक माफक असं धावांचं लक्ष समोर असताना पहिलाच बॉल आपल्या इरादे स्पष्ट करतोय, कुठेतरी दाखवून देतो की आम्हाला मात्र आता हा सामना तो लवकरात लवकर संपवायचा आहे आणि लवकरात लवकर जिंकायचा आहे. यावेळेला चांगला बॉल थायपॅडवर जाऊन लागतोय, पायाचा वेध घेतोय, शरीराचा वेध घेत असताना मात्र निर्धाव चेंडू येतोय. ऑन साइड पूर्णपणे मात्र रिकामी असलेली आपल्याला बघायला मिळते. अगदी डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग बाउंड्री लाईन पासून ते अगदी काव कॉर्नर पर्यंत एकही फिल्डर नाहीये. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. त्या व्यतिरिक्त मात्र ऑन साइडला पूर्णपणे रिकामी सोडले. आणि या वेळेला पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स, ताकदीचा पुरेपूर वापर आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरून हा षटकार धीरज कोळीच्या बॅटमधून. या खेळाडूचं नाव धीरज आहे परंतु अजिबात संयम नाहीये या फलंदाजाकडे. अगदी आपण जर पाहिलं तर शांत डोक्याचा खेळाडू आहे परंतु फलंदाजीच्या माध्यमातून तो जरा पण शांत राहिलेला कधीच दिसलेला नाहीये. अगदी ज्या वेळेला तो या मैदानावरती आला त्याची बॅट मात्र तळपताना दिसली आहे. बरेच असे खेळाडू असतात, बरेच असे फलंदाज असतात, तोंडाने बोलण्यापेक्षा बॅटने करून दाखवणं खूप महत्वाचं समजतात आणि त्यापैकीचा एक खेळाडू म्हणजे धीरज कोळी. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु गोलंदाजांनी मात्र त्या ठिकाणी चुकी केली. हा चेंडू हाताळत असताना पॉपिंग क्रीजचा योग्य वापर. बॅटने तर धावा आलेल्या नाहीयेत परंतु अतिरिक्त स्वरूपातल्या धावा तिकडे मात्र नक्कीच टीम पंढरपूरला मिळतील. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मात्र त्या पॉपिंग क्रीजचा चुकीचा वापर तिकडे गोलंदाज ऋषी पाटील करत असताना पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर मात्र हा फ्री हिट बॉल खेळण्याची संधी फलंदाजांना मिळेल. यावेळेला मात्र या ओव्हर मधून शिल्लक काय घडणार शेवटच्या चेंडूवरती. शेवटचाही बॉल गॅप मध्ये मात्र निघून जातोय. दणदण करत मात्र जमिनीला गुदगुल्या करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावा. उर्वरित आता मात्र 5 ओव्हर मध्ये अवघ्या आणि अवघ्या 5 धावांची गरज. म्हणजे मला वाटतं आज तिसऱ्या दिवसातून पंढरपूर हा संघ मात्र सेमीफायनल साठी क्वालिफाय होण्यासाठी मात्र आता औपचारिकतापूर्ण ही मॅच खेळेल. तासगाव संघाला मात्र आपण थोडंसं संघर्ष करताना सकाळ 17 पासून पाहतोय परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अगदीच आपण जर पाहिलं तर त्यांच्या टीम कडून तितका हवा तसा चांगला परफॉर्मन्स देता आलेला नाहीये. सर्व खेळाडू मात्र एकामागोमाग एक आउट होत गेले आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर धावाधाव करत असताना अवघ्या 29 धावांपर्यंत मजल गाठू शकले या मॅच मध्ये. 30 धावांचं एक माफक लक्ष आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर सुरुवातच धमाकेदार केली आहे धीरज कोळीने. पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज येईल बॉलिंग मार्क वरती आणि या चेंडूवरती मात्र फुल टॉस बॉल असताना फाईन लेग क्षेत्रात आउटफील्ड मात्र साथ देत नाहीये. एकच धाव घेऊन समाधानी राहावं लागेल. पुन्हा स्ट्राईक वरती येतो धीरज कोळी. ओव्हर थ्रो झालाय.
बॉल मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जात असताना दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न मात्र फलंदाज करत नाहीये. 26 धावा पूर्ण, 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती असेल धीरज कोळी. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. धीरज कोळीला मात्र बांधून ठेवणं तितकं सहज सोपं नाहीये, परंतु ही फिरकी मात्र जी आहे ती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली बसल्या कारणाने मात्र तो बीट झालाय. आणि या बॉलवरती पुन्हा मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नात मात्र तिकडे क्षेत्ररक्षक करतोय चुकी, आणि चुकीला माफी नाही. या चौकारासोबत मात्र पंढरपूर संघ आजच्या तिसऱ्या दिवसातून सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. परंतु कौतुक असेल, आभारी असणार आहोत ते मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमचे सुद्धा. एक चांगले सहकारी या टीम कडून मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी, त्याबद्दल स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा 2 ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करून 4 विकेट पटकावणारा दिनेश ठरतो या मॅचचा सामनावीर. दुसऱ्यांदा या सामन्यात एक चांगली गोलंदाजी आपण त्या गोलंदाजाकडून पाहिली आहे. या अगोदर 2 ओव्हरमध्ये 5 रन देऊन 3 विकेट, परंतु त्यात आता मात्र चांगली इम्प्रूव्हमेंट झाली आहे. 2 ओव्हर 5 धावा आणि 4 विकेट त्याने या मॅच मध्ये पटकावल्यात. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, आणि त्यामुळे सामनावीराचा हा पुरस्कार मात्र दिला जातो तो गोलंदाज दिनेश यांना. अभिनंदन असेल, आणि तुम्हाला तुमच्या पुढील मॅच साठी, या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि सोबतच या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी, या संपूर्ण हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दरम्यान शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या तिसऱ्या दिवसातून मात्र पंढरपूर हा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होतो. तर विजेत्या संघाचं अभिनंदन, आणि आज दिवसभरात जे संघ आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले होते त्या सर्व संघांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतोय, आभार व्यक्त करतोय. आणि उद्या बरोबर सकाळी ठीक 11 वाजता पहिल्या सामन्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी आजचा हा शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या तिसऱ्या पर्वाचा तिसरा दिवस इकडे समाप्त झाला असं जाहीर करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.